2015ला झालेल्या सरपंच निवडणुकीनंतर आगासखिंड या ठिकाणी अनेक बदल घडून गावाचा विकास झालाय। पथदीप, टॉयलेट्स, डिजिटल अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, सिमेंट काँक्रिटीकरण अशी अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। माजी सरपंच दत्तात्रय आरोटे यांनी विद्यमान सरपंच उषा जाधव यांच्या विशेष सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नाने ही विकास कामे गावात झाली आहेत। याविषयी दत्तात्रय आरोटे आणि सरपंच उषा जाधव यांनी नाशिक स्टार न्यूजला दिलेली माहिती। मी दत्तात्रय उत्तम आरोटे आगासखिंड ग्रामपंचायतचा सदस्य आहे। मी 2005 साली या ग्रामपंचायतमध्ये लोकांनी निवडून दिलं आणि त्यावेळेस पूर्ण 9च्या 9 जागा ह्या ग्रामपंचायतच्या आमच्या ग्रामस्थांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आणि 2005 साली मी उपसरपंच म्हणून काम केलं आणि माझ्याबरोबर सरपंच म्हणून लीलाबाई गुंजाळ यांनी आदिवासी महिला राखीव असल्यामुळे त्या सरपंच म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यावेळेस गावाची प्रसिद्धी आणि गावाचा जीवनमान उंचावण्यासाठी ज्या प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या पाण्याच्या, लाईटीच्या आणि गटारींच्या, रस्त्यांच्या या सुविधा लक्षात घेऊन प्रथमतः त्या कामाला सुरुवात केली आणि प्रथमतः पाण्याचा साठा हा खूप कमी असल्यामुळे त्या ठिकाणी 30,000 लिटरची पाणी पुरवठ्याची एक योजना होती। ती माननीय आमचे माजी सरपंच रघुनाथ पाटील बरकले यांच्या काळात ती योजना झाली होती। ती योजना 30,000 लिटरची होती। कालांतराने लोकसंख्या वाढली, पाण्याचा त्या ठिकाणी कमतरता भासायला लागली आणि त्यानंतर मग आम्ही विचार लक्षात घेतला की आपल्याला गरज पाण्याची आहे आणि लाईटची गरज आहे आणि या ठिकाणी रस्त्याच्या गरजा लक्षात घेऊन प्रथमतः आम्ही भारत निर्माण अंतर्गत एक 70,000 लिटरचा पाणी पुरवठ्याचा योजना त्या ठिकाणी माननीय माजी आमदार कोकटे साहेब यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी ती पहिली पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी आणली आणि त्यानंतर आम्ही दुसरी अशी अवस्था आमच्या गावात होती की जुन्या आमच्या ज्या कारकिर्दीमध्ये आमच्या ज्या लोकांनी जेव्हापासून गाव उभा राहिला 1956 साली या ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि त्या स्थापनेनंतर या ठिकाणी मराठी शाळेची लोकांची गरज अशी होती का मुलांना शिकवण्यासाठी आणि माणसाचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे शिक्षण हे तिसरा डोळा आपण म्हणतो त्या पद्धतीने शिक्षणावर भर देण्याची गरज होती आणि 2005 साली आम्ही विचार केला की नादुरुस्त असलेली एक मराठी शाळा जिल्हा परिषदची त्या ठिकाणी त्याची अवस्था खूप वाईट असताना मग आम्ही त्या ठिकाणी सर्व शिक्षण अभियान अंतर्गत मागच्या 2005 सालाच्या काळामध्ये माननीय आमदार कोकटे साहेब यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला आणि सर्व शिक्षण अभियान त्या ठिकाणून आम्हाला त्या 6 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आणि सर्व जिल्ह्यामध्ये एक षटकोनी एक त्याचं स्ट्रक्चर षटकोनी स्वरूपाचं होतं। पण या जिल्ह्यामधलं जे आपण आता बघू ही ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे ही मराठी शाळा आज जिल्ह्यामध्ये प्रथमतः पहिल्या नंबरने त्या ठिकाणी तिला गुण मिळाले आणि ती सरळ जी आज दिसती अशी इमारत त्या ठिकाणी अद्यावत उभी राहिली आणि मग शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून त्या ठिकाणी आज शाळेचा परिसर सगळं सुशोभीकरण त्या ठिकाणी त्या काळात ती राहिली इमारत उभी। त्यानंतर गावांतर्गत रस्त्यांची परिस्थिती खूप नाजूक होती। माजी सरपंचांनी त्यांच्या परीने त्यांचे प्रयत्न केले असतील पण ते खडीकरण रस्ते होते, गटारीच्या सुविधा नव्हत्या, त्या टायमाला निधी कमी होता। पण 2005 ला आम्ही प्रथमतः माननीय आमदार कोकटे साहेबांच्या वैयक्तिक निधीतून एक 12 लाख रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी पहिलं काँक्रिटीकरणाचं मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली आणि त्यानंतर सर्वात हे काम करत असताना शिक्षणानंतर थोडस मग मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी एक बाब स्वतःच्या लक्षामध्ये आली। मी स्वतःच गावामध्ये माझ्या वैयक्तिक ताकदीनं या ठिकाणी एक व्यायामशाळा माझ्या तरुण सहकार्यांच्या मित्रांच्या सहकार्यातून ती उभी केली। त्यामध्ये मला खास करून माझे मित्र अशोक जाधव, बाळासाहेब पांडू जाधव, प्रकाशजी आरोटे, अशा सचिन आरोटे असे आमचे सर्वच मित्र त्या ठिकाणी त्यांनी सहकार्य करून आम्ही एक व्यायामशाळा या ठिकाणी बनवली होती। पण त्या ठिकाणी आम्ही साहेबाला विनंती केली की साहेब आम्हाला आमच्याकडे कमीत कमी 25-30 मुलं आहे, आमची 5 मुलं सर तुम्हाला सांगतो या ठिकाणी 5 मुलं आमची राज्यस्तरावर खेळलेली आहे गावामधून आणि हा जिल्ह्यातला प्रथम या ठिकाणी इतिहास झाला का एकाच गावातली 5 मुलं राज्यस्तरीय खेळली गेली। आमदार कोकटे साहेबांना विनंती केल्यानंतर साहेबांनी सांगितलं का त्या ठिकाणी तुम्हाला व्यायामशाळा देतो। ती व्यायामशाळा त्या आज या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यानंतरचा काळ आमचा या ठिकाणी रस्त्यांचे कामं झाले असतील त्यानंतर मधला काळ आमच्या वीर मॅडम सरपंच होत्या आणि लोकांनी बिनविरोध त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं आणि गावाचा एक निर्णय झाला त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी निवडून दिलं। म्हणजे अपेक्षाप्रमाणे जी कामं व्हायला पाहिजे त्या कामामध्ये इंटरेस्ट घेतला तर कामं पूर्ण होतात
आणि तो थोडासा लोकांचा अपेक्षा भंग झाला. आणि दुसऱ्या 2015 साली पुन्हा आम्ही गावामध्ये गटतट असतच आणि त्या गटातटाच्या राजकारणामध्ये आपला सक्का भाऊ असू द्या कोणी असू द्या आपण एकमेकांच्या विरोधात करतो. पण शेवटी गावाने त्या ठिकाणी एक संघटितपणानं आमच्या पदरामध्ये मतं टाकली आणि त्या ठिकाणी आमचे 8 सीटं निवडून आली 2015 साली. नमस्कार, मी उषाताई किरण जाधव, आगस्टखिंड सरपंच. आमच्या गावात 2015 मध्ये आम्ही निवडणुकीला निवडून आलो आणि भरपूर विकासाची कामे झाली. आमच्या गावामध्ये सर्वच एकजुटीने सर्व लोक राहतात, एकजुटीने सर्व कामं होतात, सर्वांच्या विचाराने होतात. मला महिलांसाठी बचत गटातून काही निधी आणायचा आहे, ज्या महिलांना पुढं भावी आयुष्यात त्यांचं काहीतरी जीवनाची सुधारणा होईल. आणि विधवा महिलांसाठी संजय गांधी निरोध योजना त्या आणायच्या आहे. आणि महिलांसाठी विधवा महिलांसाठी पगार चालू करायचे. वृद्ध जे वयस्कर वृद्ध आहे त्यांना त्यांच्यासाठी पगार चालू करायचे. खूप ज्या काही योजना असतील त्या मी गावापर्यंत आणायचा प्रयत्न करणार आहे. जेवढ्या योजना आहे ज्या शासनाने दिलेल्या आहे तेवढ्या मी आणायचा प्रयत्न करेल आमच्या गावामध्ये. आणि आमचं गाव खूप व्यवस्थित आणि सुशोभित होईल असा प्रयत्न करणार आहे. एवढं बोलून या ठिकाणी एकजुटीने तसेच सर्वांच्या प्रयत्नातून विकास कामे होत असतात. सर्व स्तरातील तसेच वयोगटातील नागरिकांसाठी आणखी विकास कामे करायची असल्याचे सरपंच उषा जाधव आणि दत्तात्रय आरोटे यांनी सांगितले. नाशिक स्टारसाठी प्रतिनिधी विश्वास लचके, नाशिक.